हाय हॅलो नमस्ते. मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी भरभरून प्रेमासाठी आभारी आहे. तर आता ना सकाळच्या 7 वाजलेल्या आहेत आणि किचनमध्ये बघा पहिल्यांदा आपला नित्यनेमाचा म्हणजे किचनमध्ये आल्यानंतर ना पहिलं काम म्हणजे चहा ठेवणं. आणि सकाळी थोडंसं मला बाहेर वातावरण खूप छान वाटलं बरं का. आणि तुम्हाला बरेच दिवस झाले मी दाखव म्हणते डाळिंबाची आमच्या बागेतली झाडे पण दाखवायचं होईना, पण आज थोडासा वेळ भेटला आणि वेळ काढून आम्ही थोडासा शूट केलेला आहे. आपले हे डाळिंबाच्या झाडाला पहिल्यांदाच डाळिंब लागलेले आहेत आणि फुले तरी ना इतकी बहरलेली आहेत ना, खूप फुले लागलेले आहेत. आणि हे डाळिंब छोटे छोटे बघा किती लागलेले आहेत. आणि ह्या डाळिंबाला गणेश डाळिंब असं काहीतरी म्हणतात. आणि खायला टेस्टी आणि छोटेच असू द्या पण आतून लाल भडक असे डाळिंब आहेत. आणि कसं आपण बागेमध्ये ना आपल्या डाळिंब आहे, सीताफळ आहे, चिक्कू, आंबे सगळी फळं आहेत बरं का. मग छान वाटतं बरं का. आणि जांभूळ आहे, पेरू आहे, सगळे असे आपल्या बागेमध्ये आहेत. आणि तुम्ही पाहू शकते छानपैकी इकडे चहा रेडी होतोय. आणि चहा रेडी होईपर्यंत म्हटलं आता आपला चहा उकळेपर्यंत मी काय करते, झाडू सडा रांगोळी बाहेरचं झालेलंच असतं, पण फक्त रांगोळी काढायची बाकी असते. पण तेवढी मी रांगोळी वगैरे काढून घेते चहा ठेवल्यानंतर. आणि आता ना बाबांना आईंना सर्वांना चहा द्यायचा असतो मला सकाळी. पण पहिली सुरुवात ना आपली चहा सगळा झाला की नाही तर सारखे 2-3 वेळा चहा बनवावा लागतो. मग काय करत असते मी एकदम चहा बनवते सर्वांसाठी. म्हणजे सगळे अंघोळ केल्यानंतर मी माझीही अंघोळ झाली असते. मग तेव्हा चहा बनवला, मग चहा वगैरे सर्वांना देते. आणि मला कधी खावंसं वाटलं की चहा बिस्किटं मी खाते, नाही तर नाही. चहा शक्यतो मी जास्त पित नाही आहे. पण आज बरीच अशी कामे आहेत, चला म्हटलं आज खूप दिवसांनी म्हणजे काय म्हणतात आता आषाढ तळणं हे तळायचं आहे आपल्याला. आणि तेही दळून वगैरे आणलं काल आईने. ते हुरडा वगैरे ते पाकडून वगैरे ठेवतात ना, ते हुरडा आणि गहू वगैरे टाकून तसं दळून आणलेलं आहे. ते दळून वगैरे आणलेलं आहे. आणि त्याच्या आता कापण्या पण बनवायच्या आहेत आषाढ तळणं. आणि तुमच्याकडं काय म्हणतात मला माहीत नाही. आणि चला आता सर्वांना चहा वगैरे देते. आणि पहिल्यांदा म्हटलं स्वयंपाक करून घ्यावा. आणि शौर्याचा टिफिन वगैरे असतो बनवायचा. मला 9 वाजेपर्यंत सगळी कामं आवरावी लागतात. शौर्याचा टिफिन म्हणा, मग आहोंचा डबा आणि माझा डबा, आणि बाबांना मळ्यातही जातात त्यांचा डबा. आणि पहिल्यांदा इकडे मी कांदा वगैरे चिरून घेतलेला आहे. आणि टोमॅटो पण असं बारीक चिरून घेतलं. आणि कोथिंबीर चिरलेली आहे. आणि शक्यतो मी भाजीला जेव्हा केव्हा काही नसताना मी अशी टोमॅटोची चटणी बनवत असते. आणि खूप फेवरेट आहे बरं का माझी तरी. आणि तेल गरम झालं, जिरं टाकून घेतलं, भरपूर सारं ना कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकलेली आहे. आणि आता कांदा सोनेरी रंग येईपर्यंत आपण परतून घेऊया तेलामध्ये. आणि टोमॅटोही टाकलं. आणि टोमॅटो मऊ होण्यासाठी मीठ टाकायचं चवीपुरतं. आणि खूप छान असं म्हणजे लगेच मऊ होतं बरं का टोमॅटो. आणि मी बॅडगी तिखट टाकलेलं आहे, लाल तिखट टाकलं. आणि शक्यतो ना टोमॅटो चटणी बनवताना लाल तिखट टाकायचं, त्याच्यामुळं खरंच खूप टेस्टी लागते बरं का टोमॅटोची चटणी. आणि शेंगदाण्याचा कूटही ॲड केला. आणि गरमागरम अशी चपाती आणि टोमॅटो चटणी ना खूप भारी लागते बरं का. आणि मलाही तशीच आवडते. मी भाजीला काही नसलं की हा उपाय नक्कीच करते बरं का, म्हणजे भाजी बनवायची. आणि काल ना मळ्यातून आमच्या नंदूबाई येताना बघा भरपूर सारे असे त्यांनी तांदूळाची भाजी आणली होती. मग आम्हाला हे एक टोपलं दिलं. मग मी तिथं भाजी स्वच्छ धुवून पाण्याखाली नितळ ठेवली होती काल. म्हणजे पाणी नितळले की नाही खूप छान आणि फ्रेश असं हिरवटपणा येतो, हिरवा अशी भाजी दिसते. आणि अजिबात पाणीही सुटत नाही. आणि ह्या भाजीला पहिल्यांदाच पाणी असतं. मग भरपूर सारं मी लसूण ठेचून घातलं. आणि तेल गरम झाल्यानंतर लसूण टाकायचा भरपूर. आणि मग नंतर भाजी टाकायची. किती भाजी होती बघा आणि केवढी भाजी झालेली आहे. आणि चवीपुरतं मीठ टाकायचं, खूप टेस्टी लागते बरं का. आपल्या पावसाळ्यामध्ये ना ही भाजी भरपूर प्रमाणात असते तांदूळाची. आई इकडे चुलीवरती भाकरी बनवायला घेतलेल्या आहेत. भाजी असल्यामुळे ती ना भाकरी बरोबर खूप छान लागते. आणि इकडे मी शौर्यासाठी आणि आहोंसाठी चपात्या बनवल्या, कारण शौर्य टिफिन नेत असतो, भाकरी आवडत नाही मुलांना. मग त्याच्यासाठी ना मी चपात्या बनवल्या. आणि इकडे बघा आज आषाढ तळणं बनवायचं आहे, म्हणजे आपल्या गोड पुऱ्या म्हणू शकता. आणि इकडे बघा 1 वाटी पाणी घेतलं आणि 1 वाटी गूळ घेतलेला आहे. आणि इकडे बघा पूर्ण असं मेल्ट होईपर्यंत ना आपण पाणी उकळून घ्यायचं. आणि थोडंसं नॉर्मल थंड झालं ना मग ते आपण पिठामध्ये ओतून घ्यायचं. आणि थोडं थोडं करत ना असं मळून घ्यायचं. मीठ टाकायचं थोडंसं, वेलची पावडर तर आपण
पाण्यामध्ये टाकली होती आणि छानसं असे छोटे छोटे असे पुऱ्या लाटून घेतल्या किंवा हातावरती असं थापलं तरी पण ना चालतं आणि खूप छान लागतात बरं का. अशा खुडबोळ्याही म्हणतात आणि आषाढ तळणंही म्हणतात आणि खायलाही टेस्टी लागतात आणि जास्त करून असे मऊ असतात बरं का. हे जास्त असे कुरकुरीत काही नसतात आणि छानपैकी असे तळून घ्यायचे मंद आचेवरती आणि खायलाही टेस्टी लागतात. आणि तुम्ही पाहू शकताय बघा, ह्याचा कलर किती सुरेख आणि लाल असा क्रिस्पी बनलेला आहे. स्वयंपाकही झाला आणि आषाढ तळणंही बनवून झालं. भांडी धुणं सर्व माझी सकाळची सगळी कामं आटोपली आणि सगळी कामं झाल्यानंतर मी काय करते, मला वेळ असला ना मग हॉलमध्ये ना भरपूर सारीकडे असं काय म्हणतात जाळ्या वगैरे वरती जाळ्या वगैरे भिंतीला लटकलेल्या असतात, ते पूर्ण असं जाळी वगैरे काढून घेते आणि स्प्रेनं लिक्विडच्या ते थोडंसं स्प्रे वगैरे मारून ते पूर्ण असं पुसून घेते आणि क्लीन करून घेते. म्हणजे आपले डोअर म्हणा, विंडोज, टी व्ही आणि टेबल वगैरे सगळीकडे अशी धूळ साचलेली असते. कपाटामध्ये, ड्रेसिंग टेबलवर सगळीकडे असे धूळ पडलेले असते. मग ते कापडाने व्यवस्थित पुसून घेतलं ना खरंच एकदम स्वच्छ आणि क्लीन वाटतं. आपल्यालाही बसायला छान वाटतं बरं का हॉलमध्ये वगैरे. आणि चाळ्या तरी भरपूर साचतात आणि ह्याच्यावरती सोफ्यावरच्या सगळ्या कवर वगैरे काढून घेतल्याने तेही झटकून घेतलं. आणि कधी ऊन असेल ना जास्तीचं, मी काय करते मग ते गरम पाण्यामध्ये डेटॉल म्हणजे किंवा निरम्यामध्ये गरम टाकून ना ते पूर्ण मी काय म्हणते सोफ्यावरचे कवर सगळे झटकून म्हणजे धुवून वगैरे स्वच्छ वाळलं ना खूप छान आणि वाटतं. आणि आपण ते 8 दिवसातून एकदा धुतलं पाहिजे. मग आपण कसं डेली जास्त सोफ्याचा यूज असतो, मग 8 दिवसातून एकदा ना कवर आणि असे सगळे असे छत्र्यांचे म्हणा छोटे छोटे चटे वगैरे असं धुवून घ्यायचे. म्हणजे आपल्याला कसं स्वच्छ असतं आणि छान वाटत असतं. आणि तुम्ही पाहू शकता इकडे मी पूर्ण हॉल आणि किचन दोन्हीही स्वच्छ करून घेतलं. आणि सकाळी कशी आपल्याला घाई गडबड असते, आपण तसं झाडू मारून कचरा वगैरे टाकत असतो, पण सगळी कामं झाली ना परत ही रिटर्न कामं करायची, मग छान वाटतं. आणि 4 भांडी होती तुम्ही पाहू शकता बघा किचन वाट्यावरती असे मांडलेले आहेत मी पाणी नितळण्यासाठी. शौर्यचा टिफिन पण मी इकडे घासून वगैरे ठेवत असते आणि पाण्याची बॉटल वगैरे. आणि नंतर बघा पावसाने एक सडाका घातला. 15 दिवस झाले पाऊस नाही, काय नाही. पेरणी पेरल्यापासून तरी उडीद, मूग, तूर वगैरे सगळ्यांची अशी खरी पिकं पेरून झालेली आहेत, पण पाऊसच नाही. पण पाऊस व्हायला पाहिजे. शेतकऱ्यांना ना पाऊस आला की आनंद होत असतो, पण ते पाऊस असेल तरच हे पिकं वगैरे छान उगवणार आणि पीक चांगलं येणार. आणि सगळ्या अशा खरंच पाऊस आला ना सगळ्या शेतकरी राजांना ना आनंद इतका होत असतो ना, पण पाऊसच नाही. पण आजच थोडासा सडाका झालेला आहे, तेवढा झाला तरी पण ना खरंच खूप आनंद होतो आणि अजून व्हायला पाहिजे. आणि भरपूर सारी बघा मी इकडं 15 दिवसाची साय मी जमा करून ठेवलेली आहे. पण जास्त दिवस जर ठेवली ना साईला उग्रास वास येत असतो. आणि मी इकडे बघा थंड पाणी ठेवलं होतं बॉटलमध्ये कालच रात्री. कारण थंड पाणी कशामुळे यूज करायचं म्हणजे ना आपल्या लोणी लवकर होती आणि लगेच असा घट्टसर गोळा बनतो. आणि तुम्ही पाहू शकता इकडे मी मिक्सरला फिरून घेतलेला आहे. आणि लोणी ना असा एक प्रकार आहे की तुम्हाला आपल्याला भलं जर फ्रीजमध्ये ठेवलं ना, पण एकदा जर ते वास येऊ लागला तर ना तो थोडा का होईना आपल्या तुपाला वास जाणवत असतो. आता होईल तेवढा आपण शक्यतो ना फ्रेश तूप बनवायचं आणि लगेच तूप लोणी काढलं ना लगेच मग ते तूप बनवायला घ्यायचं. आणि तुम्ही पाहू शकता इकडे मी शूट करायला घेतलेलं आहे. आईना काढा म्हणलं लोणी. मी इकडे मिक्सरला वगैरे फिरून घेतलं आणि खूप छान असा गोळा बनलेला आहे. तुम्ही पाहू शकता बघा लोण्याचा गोळा. म्हणजे अक्षरशः ना तूप भरपूर निघतं आमचं 15 दिवसाचं. पण घरी कसं दूध कोंजे होत नसल्यामुळे साई जमा होऊन एवढं तूप बनतं बरं का. आणि मी इकडे ना तूप कडवायला घेतलेलं आहे. आणि आपलं जर ना छानपैकी असं दूध जर गरम झालं किंवा तापलं म्हणा तर तूप ना खरंच इतकी छान त्याच्यावरची ना साई जमा होते, अशी भाकरीसारखी जाई जमा होते. आणि तुम्ही पाहू शकताय इकडे मी छानपैकी असं तूप कडवलं. ह्याचा मी सेपरेट व्हिडिओ पण तुम्हाला दाखवलेला आहे. आणि किती छान असा लाल कलर आलेला आहे. याच्यामध्ये ना मी थोडंसं वेलची टाकली आणि विड्याचं पान म्हणजे खाऊचं पान आणि थोडंसं तुळशीचं पान टाकलेलं आहे. याच्यामुळे ना खरंच खूप छान असा स्मेल येतो तुपाचा. आणि तूप बघा थंड झाल्यानंतर मी एका डब्यामध्ये काढून घेते आणि किती छान असं तूप बनलेलं आहे.
आणि गाळणीच्या सहाय्याने बघा मी अशा डब्यामध्ये काढून घेते. नाही म्हटलं तरी हा डबा पूर्ण भरून जातो. आणि किती छान आला कलर आलेला आहे बघा. आणि तूप असं कडवलं ना खरंच घरामध्ये इतकं छान असा वास येतो. आणि बघा इकडे शौर्य बघा अजून आलं स्कूलमधून की त्याचं खेळणं चालू झालेलं आहे. आणि पाऊसही झाला, खूप छान वाटलं. आणि चला आज मी तुमच्याशी ना इतके सारे सर्व मी काही रेसिपी म्हणा, काही माझं डेली रुटीन म्हणा, रेग्युलर व्हिडिओमध्ये मी सर्व रेसिपी दाखवत असते. आपलं डेली रुटीन लाईफस्टाईल जे आहे ते तुम्हाला मी मी दाखवत असते बरं का. आणि आपल्या डेली जीवनामध्ये ना जे आहे तेच योग्य वाटतं आणि तेच तुमच्यासमोर मला मांडायलाही छान वाटतं. आणि तुम्ही इतकं छान असं प्रतिसाद देताय ना, खरंच मनापासून थँक्यू. आणि तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओ.